आठवते का हे तुम्हाला? आता त्याच्या पुढे बघा, नर्तक्य शेवटचं वाक्य नर्तक्य शिक्षिकाम अनमन अनृत्यंच. आता अनमन आहे म्हणजे नमस्कार करतात, आणि म्हणजे डान्सर शिक्षिकेला नमस्कार करतात आणि नाच करतात. त्याचं काय केलंय? नर्तक्य शिक्षिकाम नत्वा. कळलं का? अनमनचं काय केलंय? नत्वा. अनृत्यन. आता तिथे कंसात काय दिलं? बोल. एक ना डाऊट आहे इथे, हे नर्तक्य दिलेलं आहे त्यांनी, तर याच्यात नर्तक्या हा पाहिजे ना, अनेक वचन आहे ना हे, म्हणजे या 3 बायका दिसत आहेत, तर ती पुस्तकात मूळ शब्द आहे नर्तिका. 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 बर. मग कशाप्रमाणे चालणार? नर्तिका म्हणजे मालाप्रमाणे चालणार. मग मालाचं कर बरं. बरोबर. मग मालाचं हे नर्तक्य हा कसं आलं हे नाही मला कळलं. माला माले माला मला माले नाही. माला हे नर्तक्या आहे बघ, नर्तिका नाही. थांब एक शब्द, नर्तिक, एक मिनिट, शब्द वेगळा येतो. नर्तकी. नर्तकी. बर. अच्छा, म्हणजे हा नदीप्रमाणे चालेल का? नदीप्रमाणे नदी. आणि मग ह्याची आता नर्तक. बरोबर, म्हणजे हे अनेक असं केलंय. बरोबर. मी तोच विचार करत होते की बरोबर. आणि दुसरं विचारायचंय, अनमन हा भूतकाळ आहे का? हो, भूतकाळ आहे. बरोबर. पण भूतकाळ असो की वर्तमान काळ असो, म्हणजे काळाचा संबंध नाही याच्यामध्ये. करून पाहून वर्तमान काळ आहे. आता बघा, पान उलटा. अद्वैत वृक्षम आरोहती उपविशती च. आता त्याचं काय केलंय बघा, आरोहती. अद्वैत वृक्षावर चढतो आणि वृक्षावर बसतो. मग आता वृक्षावर चढून बसतो. सार्धभोईर समजतंय का? मग त्यांनी काय केलंय? आरुह्य. आता बघा, हा वेगळा आहे. अऋत्वा वगैरे केलं नाही, त्वा नाही लावला, इथे य लावलाय. कळते? आरुह्य. मग आता बघा, वृद्धा देवम प्रार्थयते निद्राम करोती च. म्हातारी देवाची प्रार्थना करते आणि झोपते. मग इथे काय येणार? वृद्धा देवम प्रार्थ्य. वेगळं आलेलं आहे, फक्त आधी ऐकून घ्या. त्याच्यानंतर बघा, पुरुषौ हस्तौ प्रक्षालयतः भोजनम कुरुतः च. पुरुष 2 जण आहेत, हात धुतात आणि जेवण करतात. तर हात धुवून प्रक्षाल्य. आता हे बघा, हे वेगळं आहे. सार्थ मगासारखं त्वा लावलेला नाहीये, याला य लावलाय. य आहे, पण हे केव्हा होतं? याला म्हणतात ल्यबंत. काय म्हणतात? ल्यबंत. ल्यबंत केव्हा होतो? धातूच्या आधी विसर्ग येतो आणि शेवटी म्हणजे आगच्छती ते ना. धातूच्या आधी उपसर्ग म्हणजे कोणता तरी अक्षर आधी येतो आणि शेवटी य येतो, त्याला म्हणायचं ल्यबंत. आता बघा, आरोहती.
रुह रोह हा धातू आहे, त्याला आ हा. लागलाय आणि शेवटी य, आरुह्य. तसंच प्रार्थ्यो, प्रार्थयते, हम्म. प्र प्लस अर्थ येते. प्र हा उपसर्ग लागलाय, कळलं? प्र प्लस अर्थ येते म्हणून त्याचं प्रार्थ्य. मूळ धातू, आधी उपसर्ग आणि शेवटी य आला की त्याला म्हणायचं लेबंत. सार्थ डोक्यात शिरते का बाळा? हो. हा. आता बघा त्याच्या पुढे, शुभदा आपणम गत्वा धनम दत्वा. खाली वाक्य आहे बघा, ते कळते का कुठे बघा मॅडम? तुम्हाला? हा, शुभदा. हा हा हा. शुभदा आपणम गच्छति धनम ददाति पुस्तकम आनयती पठती च. आता ते काय काय केलंय बघा, एक एक प्रत्येकाला काय लावलंय बघा. शुभदा आपणम गत्वा, गच्छतीला काय उपसर्ग लागलाय का? नाही, म्हणून त्याचं त्वांत केलं. धनम दत्वा पुस्तकम आनयती, बघा आ हा उपसर्ग लागलाय म्हणून आनीय, आनीय. कळते? पठती. लक्षात आलं हे कसं केलंय ते? आता बघा, वाक्याने निरीक्ष भेदम अवगच्छत, हे नाही वाचलं तरी चालेल. हा, तुमच्या डोक्यावरून जाईल. भेद म्हणजे फरक ला बघा, त्याच्याऐवजी संभाषण पत्रम बघा, संभाषापत्रम. अनिकेत, पेज नंबर 9 वर बघा. मेलनम कुरुतो, हे येईल करता सार्थ तुला? खादती, त्याचं काय लावशील? बोल मग, कर तू. खादित्वा. बोल पुढचं. खादित्वा. पुढे बोल. पिबती पित्वा. बरोबर समीरती समील्या. बरोबर. समीरती स्मृत्या. स्मरती प्राय. प्राप्नोती प्राप्य. कळलं? आता हे गणद्वये लिखतम, हे बघा. ह, लिखत काय आहे? दुसरा प्रश्न. आता 2 प्रकार आहेत, आहे की नाही? त्वांत आणि लेबंत. एवढं आपल्याला लिहायचंय. एका याच्यात उक्त्वा, कळलं? पूजयित्वा. दुसऱ्या कॉलम मध्ये काय लिहिणार? संपाद्य, सरत्य आहे. पहिल्या कॉलम मध्ये धृत्वा, धावित्वा. हे तुम्हाला करता येईल की नाही अनिकेत? हॅलो अनिकेत. हो मिस. हा, हे करता येईल ना तुम्हाला? हो. हा. आता पुढचं वाक्य बघा, ते तुम्हाला आपण ते नंतर सोडून घेऊया. हा, त्याच्या खाली बघा, किम कर्तुम. किम कर्तुम, कर्तुम म्हणजे काय? करण्यासाठी. सार्थ बोई लक्षात घ्या. तुम आलं की तुमंत अव्यय, धातूच्या शेवटी तुम आलं की तुमंत अव्यय. कळलं? काय करण्यासाठी, अर्थ लक्षात ठेवा. आता खाली बघा वाक्य. युवक चित्रपटगृहम गच्छति चित्रपटम पश्यति च. अर्थ काय झाला सांग विभावरी? तरुण चित्रपटगृहामध्ये जातो आणि चित्रपट बघतो. बरोबर. आता आपल्याला काय सांगायचंय बघा,
तरुण चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहात जातो. हम्म. पाहण्यासाठी साठी जेव्हा येतं तेव्हा बघा काय होते. युवक चित्रपटम द्रष्टुम चित्रपटगृहम गच्छती. कळलं वाक्य नीट? सार्थ सार्थला कळलं का सार्थ? हो. हा. किमर्थम चित्रपटगृहम गच्छती? चित्रपटम द्रष्टुम. हा, हे उत्तर. तुमंत, तुम आला की तुमंत. आता पान उलटा, पेज नंबर 10. वाक्य कोण वाचेल? विभावरी वाच. बालका बालकाः गृहम् आगच्छन् जलं च अपिबन्. मुलगा घरी आला म्हणजे भूतकाळे आगच्छन्, जलम च अपिबन् म्हणजे पाणी प्यायलं. मुलांनी, आणि मुलगे. मुलांनी, अनेक मुलांनी, बरोबर 3 मुलं आहेत. मुलांनी पाणी प्यायलं. खालचं वाक्य वाच मग. बालकाः किमर्थम गृहम आगच्छन् म्हणजे मुले कशासाठी घरामध्ये आली. हा, बालकाः जलम पातुम गृहम आगच्छन्. कळलं? जलम पातुम. पा पिब, मूळ धातू काय आहे? पा. त्याला तुम लावला, पातुम. कळलं? लक्षात आलं? वाक्य. आता बघा, छात्रौ पुस्तकालयम अगच्छताम. किमर्थम? कशासाठी आली ती वाचनालयात? छात्रौ पठितुम. कळलं? वाचण्यासाठी. त्याच्यानंतर खालचं वाक्य बघा. मेघा फेनकम स्वीकरोती. फेनकम म्हणजे साबण, सोप. साबण कशासाठी घेते ती? मेघा वस्त्राणी प्रक्षालयितुम. कळलं? मग खाली बघा काय दिलंय. द्रष्टुम, पातुम, पठितुम, प्रक्षालयितुम इत्येतानि हेत्वर्थक तुमंत अव्ययानी. समजलं? त्वांत, ल्यबंत आणि तुमंत. शाळेत शिकवलं का हे बाळा? हॅलो सार्थ, शाळेत शिकवलं? हा, ओढीचे शिकवलंय. बरोबर. म्हणून पटापट समजते तुम्हाला. हा. आता संभाषा पत्र बघा. हे येईल का तुम्हाला? अजून शिकवलं नाही स्कूलमध्ये. बरं, मग मी घेते. हा, हेत्वर्थक योजयित्वा. अनिकेत, कुठलं चाललंय कळतंय ना बाळा? हो मिस. हेत्वर्थक योजयित्वा संवादम पूरयत. आता बघा, सिंह म्हणतोय रे मूषक दंडयामी त्वाम. म्हणजे काय? अरे उंदरा. उंदराची गोष्ट माहितीये की नाही? सार्थ भोईर. उंदीर आणि सिंह. सिंह त्याला पकडून ठेवतो. मग तो उंदीर म्हणतो तू मला सोड, मी तुला मदत करेन. ती गोष्ट आहे ही. ही वाली नाही माहिती. हा, मग बघा, सिंह काय म्हणतोय? अरे उंदरा, तुला मी शिक्षा करेन. हा. मूषक म्हणतो भो हो. मूषक म्हणजे उंदीर. अहो अहम इच्छामी. आता गम आहे बघ, मी जाण्यासाठी इच्छा करतो. म्हणजे काय बिलो? गंतुम. कळलं? अहम गंतुम इच्छामी मुंचतु माम. मी जाण्याची इच्छा करतो, मला सोडा. मुंचतु म्हणजे सोडा, मला सोडा. मग आता सिंह काय म्हणतोय बघा. किमर्थम मुंचामी. मी का बरं सोडू? अहम निद्रामग्न आसम. मी झोपलो होतो.
त्वया मम निद्राभंग कृत. तू माझी झोपमोड केलीस. कळलं? हम्म. आता मूषक म्हणतोय उंदीर, महाराज एकवारम मुंचतू. म्हणजे काय? महाराज एकदा सोडा. संकटकाले अहम अपि तव सहाय्यम. संकट काळात मी सुद्धा तुमच्या मदतीसाठी येईन. तुम्हाला मदत करण्यासाठी. क्रूच काय येईल मग? कर्तुम. उत्तर लिहून ठेवा. कर्तुम. परंतु इदानीम. परंतु आता. इदानीम म्हणजे आता. मम बांधवान. माझ्या बांधवांना. दृश गच्छामी. दृश्यचं काय होईल? द्रष्टुम. कळलं? माझ्या बांधवांना पाहण्यासाठी जाईन. कळतंय अनिकेत? हॅलो. येस. हा. कृपया मुंचतू. प्लीज मला सोडा. कळला हा पॅरेग्राफ? परीक्षेला येऊ शकतो. हा. आता चतुर्थ पदम लिखत. हे तुम्हाला येणार आहे बघा. त्रयी त्रातुम. मग गई काय विलो? सार्थ. गातुम. गातुम. शाबास, बरोबर. मिल मेलितुम. लिख काय विल? लिखतुम. लेखितुम. ह तसच्या तसं यायचं बर का. मात्रा हो, मिस. वगैरे. हा. पूज पूजयितुम. कथ. कथयितुम. शाबास. हन हंतुम. मन मंतुम. 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 बरोबर. मंतुम. लभ लब्धुम. रभ. रबधुम. लब्धुम. बरोबर. बुध बोद्धुम. युध युद्धम. योद्धुम. योद्धुम. बरोबर. स्मृ स्मर्तुम. क्रू क्रू स्मर्तुम. क्रू क्रू कर्तुम. कळलं? दृश द्रष्टुम. स्पृश स्प्रष्टुम. प्रष्टुम. कळलं? आता पण खालचं आलं. हा. हे पण खालचं आलं पाहिजे. हा. धातो हो हेत्वर्थक अव्ययम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. कळलं? हेत्वर्थक अव्यय लिहून पुन्हा वाक्य लिहायची. हेत्वर्थक म्हणजे तू म्हणत. कळलं? काय विलो पहिलं? अनिकेत येईल तुला? शृगालह द्राक्षा फलम. खादितम. खादितुम. हा. हा. बरोबर. दुसरं काय होईल रे? सार्थ. काकह जलम. पिबतुम. पातुम. कळलं का? पा पिबय बघ वर आहे. वर वरून दुसऱ्या ओळीत आहे. पातुम आहे. हो. हा. तिसरं वाक्य विभावरी सांग. लभ. हा. शृगालः मासखंडम लब्धुम काकस्य स्तुतिम करोति. बरोबर. पुढचं अनिकेत सांगशील? हो, मिस. भीमम. हंतुम. हंतुम. बरोबर. त्याच्यानंतर शिक्षक निद्राम. क्रूच काय होईल? कर्तुम. बरोबर. कर्तुम. हा. आणि लिख वर गेले बाळा. हा, वरती आहे सगळं. लेखितुम. 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 हा. लक्षात राहील.
म्हणजे हा भाग आपला पूर्ण झाला. आता पेज नंबर बघा, तो तक्ता आहे तो पाठ करायचा आहे आपल्याला. किती नंबरवर आहे पेजवर? 27 ना मॅडम? हा बघ ना. 27 ना मॅडम, तोच ना? बरोबर. 27 पेज काढलं का अनिकेत? हो मिस, काढलं. हा, त्याच्यावर तो सबंध तक्ता आहे बघा. तो पाठ केला की आपल्याला सगळं येणार. बघा हं. दा दा यच्छ म्हणजे देणे, माहितीये की नाही? हो. त्याचं काय होईल बघा. दत्वा, प्रदायो आणि दातुम तिन्ही प्रकार दिलेत ना. त्वांत, ल्यबंत आणि तुमंत. हो. सार्धभुईर हा तक्ता तुमचा घेतलाय का बाळा? नाही टीचर, फक्त टीचरने सांगितलंय हा लर्न करून ठेवा. हा, आहे की नाही? अरे शाळेत असंच घेणार रे, पूर्ण नाही घेणार. करून ठेवा, करा. तुम्हाला काय कळणार आहे का हा. ते? आहे की नाही? आता बघा, नीट लक्ष द्या. पा बघा, आपण आता केलंय की नाही? पा पित्वा, निपीय आणि पातुम तिन्ही प्रकार झाले. त्वांत, हो. तुमंत, ल्यबंत. आहे की नाही? खरोखर हा तक्ता वेळ होईल तसं वाचून ठेवा. अनिकेतच्या शाळेत झालं का बाळा हे अनिकेत? मिस, नाही अजून झालं नाहीये हे. हा, मग हे लक्षात ठेव हं. हा तक्ता पाठ हो. केला ना की हा परीक्षेला येऊ शकतो. म्हणजे असं देतील बघा, पित्वा डॅश पातुम. मग तुम्ही काय लिहायचं? निपीय. कळलं? समजा असं आलं. आणि त्वा आणि मग तुमचं काय होईल? ने तुम. हे सगळे इथले पाठ केले की लक्षात येईल. हा, आता हे व्याकरण बास, डोक्याला ताप जास्त नको. हा, आता आपण चेंज ऑफ रुटीन, आता वेगळं घेऊया जरा. अव्यय माला बघताय का आता? सार्थ अव्यय माला शिकवू आज. बघ नेमका थोडीशी शिकवा ना. हा, शर्विल आला नाही बघ. शर्विलचा काल फोन पण आला होता. मिस, किती हर्ष पण नाहीये. बघ ना, काय माहिती का येत नाही. म्हणून तर मला कळतच नाहीये काही यांचं. आणि मग टीचर आज माझा पेपर पण होता हो ना, आणि तो सॉल्व्ह करून फटाफट आलो इकडे. बघा मग खरं आहे ते करणाऱ्याला. 7:30 ते 8:30 होतं. हो ना, बरोबर, खरं आहे ते. थँक्यू आल्याबद्दल. आता बघा, अव्यय माला जी आहे ना, अव्यय माला आपण आता शिकूया. हा, अव्यय माला म्हणजे द्वितीय पाठ. आता हा श्लोक जो आहे तो विभावरी एकदा म्हण, तुला येतोय. हो. श्रोतुम कर्णुम वक्तुमास्यम सुहास्यम घ्रातुम घ्राणम पादयुग्मं विहर्तुम द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्मं च दातुम ध्यातुम चित्तम येन सृष्टम सपातु. आता बघा हे काय प्रकार आहे. आता बघ अनिकेत पण गेला, लेफ्ट झाला. म्हणजे ते नेटवर्क असणार प्रॉब्लेम. म्हणून त्याला मगाशी मी आल्याबरोबर म्हटलं की ते नीट हो. नाही करून घेतलं. आता मी रेकॉर्डिंग केले ते पाठवणार, पण सारखं हो. मला रेकॉर्डिंग करणं त्रास होतो. मग प्रत्येक हो. रेकॉर्डिंग काय 10वी 9वी, नशीब हो. 8वीच्या मुलांना माहित नाही अजून. आणि ती सगळी मुलं येत आहेत, 9 पण मुलं आहेत, पण ती सगळी हो. येतात आणि गोड आहेत. चांगलंय. अभ्यास खूप छान हो. करतायत. हा. आता सार्थ बघ, जाऊ दे मी रेकॉर्डिंग करून पाठवेन त्याला. आता अव्यय, अव्यय म्हणजे त्वांत, तुमंत आणि ल्यबंत हे याच्यात आलेले आहे बघा. आता या पहिल्या श्लोकात कोणते कोणते अव्यय आलेत बघा. श्रोतुम, वक्तुम, घ्रातुम, द्रष्टुम, ध्यातुम आहे ना. ही सगळी तुमंत आलेली आहेत.
आता अर्थ काय होतो याचा बघा सार्धबोईर. हा, श्रोतुम करणौ. श्रोतुम म्हणजे ऐकण्यासाठी. करणौ म्हणजे काय रे सार्थ? नाही माहिती टीचर. कान. कर्ण म्हणजे कान, कळलं? ऐकण्यासाठी कान, कळलं? वक्तुम हास्यम. वक्तुम म्हणजे बोलणं, बोलण्यासाठी तोंड. हास्य म्हणजे काय? तोंड, माउथ. तोंड दिलंय आणि ते कसं आहे? सुहास्यम, कळलं? हसणारं, स्माइलिंग फेस, कळलं? आपल्याला बोलण्यासाठी स्माइलिंग फेस दिलंय. घ्रातुम घ्राणम. घ्राणम म्हणजे काय? नाक, नाक. कळलं? वास घेण्यासाठी नाक दिलंय. त्याच्यानंतर पादयुग्मम विहर्तुम. पाद म्हणजे काय रे सार्थ? पाद नाही माहिती? पाद म्हणजे पाय आणि युग्म म्हणजे जोडी. आपल्याला 2 पाय असतात ना, म्हणून पायाची जोडी. आणि विहर्तुम, विहर्तुम म्हणजे फिरण्यासाठी. आपल्याला फिरण्यासाठी त्यांनी 2 पाय दिलेत. हे कोणी दिले? सगळं ईश्वराने. द्रष्टुम नेत्रे म्हणजे काय? बघण्यासाठी डोळे. बरोबर, द्रष्टुम बघण्यासाठी. हस्तयुग्मम च दातुम. हस्त म्हणजे काय? हात. हाताची जोडी, 2 हात ना. कशासाठी दिलेत आपल्याला? देण्यासाठी, कळलं का? 2 हात देण्यासाठी, दुसऱ्याला देण्यासाठी आहेत 2 हात. आणि ध्यातुम चित्तम. चित्तम म्हणजे मन. मन हे कशासाठी दिले? विचार करण्यासाठी, कळलं? ध्यातुम. येन सृष्टम. ज्याने ही सृष्टी निर्माण केली आहे, कळलं का? म्हणजे ईश्वर. त्या ईश्वराने स पातू, तो माझे रक्षण करो. ही प्रोटेक्ट मी. कळतंय? आता सार्धबोईर लिहून घेणार आहेस का? इंग्लिश मधून अर्थ लिहून घे. हा, हॅलो. 2 मिनिटं थांबा. हा, झालं सार्थ? हॅलो. हो टीचर. हा, लिहा. मे, MAY, मे. एक आकडा घाल, अव्यय माला वर लिही. हा, मे ही, HE ही, कंसातली द लॉर्ड. द लॉर्ड, कंस पूर्ण. प्रोटेक्ट अस. प्रोटेक्ट अस. Who has created, who has created 2 ears. TWO, 2, हा, 2 ears. EARS, ears, कान, ears. To hear, to hear, HEAR, hear. कॉमा करा. स्माइलिंग फेस, स्माइलिंग फेस
speak, to speak, comma, a nose, nac, NOAC, nose, to smell, comma करा. A pair of feet, a pair of feet, to move around, to move around, कॉमा करायचं. Two eyes, TWO, two eyes, to see, HEEC, कॉमा करा. A pair of hand, a pair of hand, to give, and a mind, to think good, a mind to think good, चांगला विचार करण्यासाठी मन दिलंय. सार्थ झालं लिहून? हो टीचर, फक्त मला तिथे पेअर ऑफ ईच टू मूव्ह अराउंड हेच आहे ना? हा बरोबर. अ पेअर ऑफ फीट टू मूव्ह अराउंड. वाच बरं काय काय लिहिलंय. फीट ना? हा फीट, FEET. हा टीचर. मे ही the Lord protect us who has created 2 ears to hear, smiling face to speak, a nose to smell, a pair of feet to move around, 2 eyes to see, pairs of hand to give, and mind to think good. कळलं नक्की? हॅलो. हो. आता वाचायला तुला येईल का बोलता बघ. विभावरी एक एक 2-2 शब्द सांग, तो म्हणेल. बघूया. हो. श्रोतुम कर्णम. बोल सार तिच्या पाठोपाठ. श्रोतुम कर्णम. वक्तुमास्यम सुहास्यम. वक्तुमास्यम सुहास्यम. घ्रातुम घ्राणम. घ्रातुम घ्राणम. पादयुग्मं विहर्तुम. पादयुग्मं विहर्तुम. 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 द्रष्टुम नेत्रे. द्रष्टुम नेत्रे. हस्तयुग्मं च दातुम. हस्तयुग्मं च दातुम. ध्यातुम चित्तम. ध्यातुम चित्तम. येन सृष्टं स पातु. येन सृष्टं सृष्टं स पातु. येन शाबास. सृष्टं स पातु. याच्यावरचे सार बोल. प्रश्न बघ बाळा लगेच. हा प्रश्न बघ. एकवाक्येन उत्तरत. पान उलटायचं माहितीये ना सुभाषित. प्रश्न. ईश्वरेण श्रोतुम किम दत्तम. येते का उत्तर बघ. कर्णौ. बरोबर. श्रोतुम कर्णौ दत्तम. हास्यम कीदृशम. हास्यम म्हणजे फेस, स्माइलिंग फेस. मग कसं आहे हास्यम सुहास्यम. उत्तर कळलं. हास्यम सुहास्यम. पुढे
पुढचा प्रश्न बघा. ईश्वरेण विहर्तुम किम दत्तम. पादयुग्मम. बरोबर. हं? आता हे येईल का बघा तुम्हाला. तालिकाम पूरयतो. शब्द भरायचेत बघ. हा, हे तू घरी सोडवशील का बघ. आता फक्त अर्धा मिनिट आहे. लक्षात ठेव फक्त कसं येणार. घ्राणम दत्तम काय होईल, दातुम. कळलं. आणि घ्राणार्थम घ्राणाय. कळलं का उत्तर. हो. पुढचं पाद